चालू खरीप हंगाम 2026 मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये यासाठी भाजप युवा मोर्चाचे दर्यापूर शहराध्यक्ष मृणाल मनोहरराव इंगळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे। त्यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं जिल्ह्यातील खतांचा संरक्षित म्हणजेच बफर साठा टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी खुला करण्याचे आदेश दिले आहेत। खरीपाच्या ऐन हंगामात शेतकऱ्यांना खतांसाठी भटकंती करावी लागू नये तसेच कृत्रिम टंचाई आणि काळ्या बाजाराला आळा बसावा यासाठी मृणाल इंगळे यांनी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाकडे लेखी निवेदन सादर करून युरिया व डीएपीचा संरक्षित साठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। या मागणीची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी अधिकृत पत्राद्वारे खत वितरणाचे नियोजन जाहीर केले। शासकीय आदेशानुसार डीएपी खताचा संरक्षित साठा 15 जुलैपूर्वी तर युरिया खताचा संरक्षित साठा 15 ऑगस्टपूर्वी टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी खुला करण्याचे आदेश दिले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या मान्यतेनंतरच हा साठा वितरित केला जाणार असून वितरण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी अॅक्नॉलेजमेंट प्रणालीद्वारे कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खत वाटप केले जाणार आहे। या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होण्यास मदत होणार असून साठेबाजी आणि कृत्रिम टंचाईवर नियंत्रण मिळविण्यासही हातभार लागणार आहे। मृणाल इंगळे यांच्या या पाठपुराव्याचे दर्यापूर तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकरी वर्गातून स्वागत होत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळेवर प्रशासनाशी संवाद साधून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत।